नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी आपण ट्रॅक्टर घेऊन येत होतो शेताकडून घरला. वैरण वगैरे टाकली आणि आलो गावामध्ये. गावामध्ये आल्यानंतर आपल्याला जोडायची होती ट्रायली. गाडा जोडला नामदेव भाऊच्या ट्रॅक्टरला, आपण जोडली ट्रायली. कारण आपल्याला ट्रॅक्टर टाकायला जायचे होते योगेश भाईचे कॅरेट टमाट्यासाठी. त्यामुळं कॅरेट वगैरे टाकले शेतामध्ये नेऊन. मग काय त्यांची गाडी घेऊन आपल्याला यायचं होतं थोडं गावात. कारण ट्रॅक्टर भरायला दिवसभर लागतो, त्यामुळे आपल्याला जायचं होतं थोडंसं शिरूरसाठी. शिरूरमध्ये वगैरे आलो. शिरूरला काय केलं होतं, मेकॅनिक पशी काम काय नाही झालं. मग काय इथं बेलूरचा एक मित्र आला होता, वाटत गाडी होती. म्हणलं भाऊनगर जरा गाडी बाजूला घेतली. मग काय आपल्याला गाडी लावायची होती गावातच. गाडी वगैरे लावली. तेवढ्यामध्ये अनोर भाई आला. म्हणला चला थंड पिऊ. लवच्या हॉटेलवर गेलो, मस्त पैकी शशी होता सोबत. मग काय थंड वगैरे घेतलं. मग अनोर भाऊन म्हणलं चला अहमदपूरला जाऊ, थोडस काम आहे. मग काय अनोर भाऊला म्हणलं चल. मग काय तिघ जण निघालो आपली अनोर भाऊचीच गाडी घेऊन. मग म्हणलं चला बायपासला जाऊया. मस्त पैकी छानसा व्हिडिओ घेतला. भाऊ काय आपला लाजच होता. मग तिथे गेलो, पंपावर वगैरे पेट्रोल वगैरे टाकलं. थोडस पंपावर जास्तच गर्दी झाली होती, काय एकच नोजल चालू आहे, त्यामुळे गाड्या थांबूनच होत्या. मग तिथून म्हणलं थोडस जेवायला जायचे. व्हिडिओ बघून गेलो बघा या हॉटेलवर जेवायला. पण जेवायची क्वालिटी सांगायचं झालं तर काय, व्हिडिओ बघून कोणी जाऊ नका कोणी हॉटेलवर. आम्ही तर फसलो. कारण खूप वेळ लागला आणि सर्व्हिस पण नाही भेटली चांगली. त्यामुळं ध्यान देऊन जावा आणि खात्री करूनच जावा की जेवण चांगलं भेटेल. मग काय तिथून निघालो वापस गावाकडे. मग काय लागलो बायपासला. म्हणलं आता चला ना गावाकडे जाऊया. अनवरला बी थोडंसं गावाकडे जायचं होतं आणि आपल्याला पण थोडंसं काम होतं. आपल्याला जायचं होतं ट्रॅक्टरकडे. कारण ट्रॅक्टर टमाट्याचे कॅरेट वगैरे भरले होते. आता लोडिंग करून आपल्याला जायचं होतं थोडं गावाकडे. कारण गावात थांबली होती गाडी. गाडीला द्यायचा होता माल. मग काय टमाटे वगैरे भरले. कसा आहे माल, एक नंबर का. माल वगैरे भरून आपण आलो पुढे गावामध्ये. कारण वाटेमध्ये रस्ता खूप खराब होता, त्यामुळे मग म्हणलं हळूहळूच यावं. तिथं काही व्हिडिओ काढला नाही. आज होती आपल्या गावातल्या गणपती बाप्पाचं विसर्जन. मग काय इथंच थांबला, एक छोटासा व्हिडिओ घेतला. कारण दिवसभर कामामुळे काय आपल्याला जाता येणार नाही. मग म्हणलं कसं आहे, पारंपरिक पद्धतीनं एकदम भारी नियोजन केलं होतं. टाळ मृदुंगाच्या साह्याने मस्त भजन करत. ना कुठला डीजे ना कुठला डोल. कसं आहे, परंपरा जपली पाहिजे हो. आणि आपल्या गावानं खरंच आज करून दाखवलं. खर तर खूप छान उपक्रम राबविला. आणि गणपती बाप्पाला पण बैलगाडीमध्ये मस्तपैकी सजवून पारंपरिक पद्धतीने सर्व केलं होतं. आणि भजनाचा आनंद घेत सर्व गावकऱ्यांनी बाप्पाचं विसर्जन वगैरे केलं. आपण पण गेलो पुढे, टमाट्याचे कॅरेट वगैरे दिले. आणि तिथून आपण आलो खाली, मस्त बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं. लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये. धन्यवाद.